अतिशय प्राचीन पश्चिम विदर्भातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात वसलेले श्री लक्षेश्वर शिवालय लाखपुरी हे अतिशय प्राचीन व शिवभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते। महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे दरवर्षी भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। यावर्षी 10 ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत महाशिवरात्री यात्रा महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर दर्यापूर व मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकार बांधवांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेत समस्त सेवाधारी श्री लक्षेश्वर संस्थानचे अध्यक्ष राजू दहापुते यांनी यात्रेचा संपूर्ण कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली। सर्व पत्रकार बांधवांचा चर्चासत्राचा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो। महाराष्ट्र राज्याचे शिस्तप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं आकस्मिक निधन झालं। कार्यक्रम कुठलाही आपला हे स्वागताचा वगैरे सर्व कार्यक्रम त्यामुळे रद्द करण्यात आले आणि आपण आज जे आपली जे माहिती असते संस्थांच्या प्रगतीच्या संदर्भात आपण पत्रकारांकडून काही त्याच्या कल्पना आपण घेत असतो, त्यांचं मार्गदर्शन आपण घेत असतो। मार्गदर्शन आपल्याला लाभावं या निमित्तानंच असताना आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। सर्वप्रथम आपण 2 मिनिटं मौन पाळून सर्वांच्या वतीने यात्रेदरम्यान महापूजा, अभिषेक, कीर्तन, भजन, हरिपाठ, जागर, महाभिषेक तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। विविध नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व भजन मंडळांच्या उपस्थितीत हा धार्मिक कार्यक्रम रंगणार आहेत। महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या या शिवालयाशी असंख्य लोकश्रद्धा जोडलेल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण पश्चिम विदर्भासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून हजारो शिवभक्त येथे दर्शनासाठी येतात। पत्रकार परिषदेत अविनाश बेलाटकर, दीपक जोशी, विलास नसले आदींनी आपले विचार व्यक्त केले। पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते। पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष राजू दहापुते यांनी यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथून मच्छिंद्र भटकर, BCN न्यूज बडनेरा। आपण पाहत आहात BCN न्यूज। त्या संदर्भात आपण जास्तीत जास्त भाविकांमध्ये जागृती केली पाहिजे। जास्तीत जास्त सगळीकडे आपल्या ह्या बातम्यांच्या माध्यमातून इथे लोक येतील त्यांच्या माध्यमातून हे पोचलं पाहिजे की इथे म्हणजे पुष्कर नंतर ब्रह्माचं मंदिर फक्त लाखपुरीत आहे। पुष्कर तिकडे राजस्थानात आहे, एकदम बरोबर। आपल्या विदर्भात, महाराष्ट्रातल्या विदर्भात हे मंदिर आहे। आपसुकच आपोआपच संख्या येणाऱ्यांची वाढेल। दुसरी गोष्ट कोणती की आपल्या इथं जे शिवलिंग आहे ते सूर्यमुखी शिवलिंग आहे। सूर्यमुखी शिवलिंग दुर्मिळ आहे। सर्वत्र सूर्यमुखी शिवलिंग आढळत नाही। शिवलिंग सगळीकडे सर्वच मंदिरांमध्ये महादेवाचे असते, पण सूर्यमुखी नसते। हे सूर्यमुखी शिवलिंग जे आहे त्याच्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढू शकते। आणि आता राजूभाऊंनी सांगितलं की त्याला कोटिंग करायचं आहे पितळेचं, चांदीचं, सोनं चांदीचं आता आपल्या वाक्याच्या बाहेरच्या गोष्टी झालेल्या आहेत। आता इतके त्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत, काय 2-2 लाखावर जातील काय सोन्याचे भाव, आणि चांदीचे काय वाढतील काही सांगता येत नाही। त्याच्यामुळे